सो टाइम टू लिव्ह दिस ब्युटिफुल प्लेस अँड दिस बीच. आता चाललो आहे माद्रेममध्ये. मस्त जे आहे ते इकडं स्टे होतं ना ते जबरदस्त होतं, म्हणजे आवडलं मला स्पेशली ते वर्क डेन. आता इथून गेलं थोडंसं राईड गेलं ना समोरच बीच आहे, हार्डली 10 ते 15 पाऊल एवढं जवळ. ओके, सो आता इथून किती कुठं सॅटर्डेला ऑलमोस्ट म्हणजे 9 वाजता आलेलो. तो आता सॅटर्डेला मी काउंट नाही करणार. संडे, मंडे, ट्यूजडे आणि आजचा वेडनेसडे. आता वाजले 11:30, म्हणजे ऑलमोस्ट बरोबर टायमेवरतीच चेकआउट केलं मी. आणि आता इथून परत 98 किलोमीटर्स नॉर्थ गोवा, म्हणजे नेक्स्ट द हॉस्टेल्समध्ये. परत खूप विचार करून मी हॉस्टेलमध्ये परत ॲडमिशन घेतलं मी. का कशाला ते आता आपण तिथे जाऊनच बघूया. कारण तिकडचं जे प्रॉपर्टीचे जे फोटोज होते ना ते खूप भारी होते, पण ॲक्च्युली ते किती 100% ॲक्युरेट असतात असं नाही आहे. पण इवन ह्याचं पण खूप चांगलं, म्हणजे असं स्टार्टिंगला ह्याचं पण तसंच होतं, पण नंतर खूप ॲक्युरेट म्हणजे प्रॉपर हे टाकलं त्याने, दिसलं ते. सो आता मे बी म्हणजे कसं आहे, संडेला थोडंसं क्राऊड होतं, म्हणजे लोकल्स होते आणि हे होते फॉरेनर्स होते. मंडेला नुसतं फॉरेनर्स होते, ट्यूजडेला पण तसंच होतं. पण आज थोडे संध्याकाळीचे असतात ना तेव्हा थोडे लोकल्स येतात इथे बीचवरती. रेस्ट 80% इथे सगळीकडे पूर्ण फॉरेनरच दिसणार तुम्हाला. आणि हे गोष्ट खूप म्हणजे हे वाटतं की म्हणजे पहिल्यांदा असं वाटलं की 80-90% आय वॉज सिटिंग, म्हणजे आय वॉज स्टेईंग अराउंड सच अ फॉरेनर्स लोक, जे की मी कधी असं एक्सपिरियन्स नाही केलं भले मी जेवढं पण ट्रॅव्हल केलं असेल लाईफमध्ये. म्हणजे भारी वाटलं. इवन त्यांचं कसं माहिती का, डे टू डे लाईफ कसं जगायचं ते दृष्टिकोन असतं ना त्यांचं, तेही खूप छान आहे त्यांचं. आणि ते लोक फिटनेसला खूप प्रायोरिटी देतात. आता सकाळी म्हणजे 12च्या आधीपर्यंत तुम्ही या जर स्ट्रीटमध्ये गेले ना तर 99% सगळे जेवढे पण फॉरेनर्स आहेत त्यांच्याकडे ते योगा मॅट दिसणार. म्हणजे काय असतं ते मॅट घेतात किंवा मॅट घेतात ते आणि कुठेतरी असं कोणा पकडतात जे बीचच्या जवळ किंवा ह्याच्या बीच वरती किंवा आसपास असं, आणि तिथे जाऊन तासभर तरी योगा करतात. लिटरली तासभर तरी योगा करतात. हे म्हणजे मी असं इंडियन लोकांना बघितलं नाही करताना. ते लोक तर नुसतं रील्स आणि ह्याच्यामध्येच बिझी असतात, पण हे असं मी इथे पाहिलं आहे, विच आय रिअली अप्रिशिएट. आणि जे नाश्ता करायला आलं ना तर इथे द मिल्स कोण आहे, खूप छान आहे ते. थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे ते, फूड एक्सपेन्सिव्ह आहे. जरी म्हणजे नॉर्मल तुम्हाला इडली सांबार हे सगळं भेटेल तुम्हाला, इडली सांबार वडा सांबार भेटेल, पण थोडंसं एक्सपेन्सिव्ह आहे, म्हणजे 30-40 रुपये जास्त आहे इकडे. रेस्ट जर तुम्ही कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट घ्यायला गेले ना तर ते जरा महाग असणारच, म्हणजे 350 रुपयापेक्षा कमी तुम्हाला काय भेटणारच नाही. कॉल कर मग. हा तो होता ह्याचा, ज्याच्यासोबत मी 2-4 दिवस फिरत होतो. इज अ नाईस गाय फ्रॉम टेक्निकली फ्रॉम MP, बट ही इज स्टेईंग इन बँगलोर फॉर वर्क. तो पण IT वालाच आहे. आता पण तिथे एका कॅफे, म्हणजे याच कॅफेमध्ये आम्ही सकाळी नाश्ता करायला गेलेलो. तिकडे तो लॅपटॉप घेऊनच फिरत होता, म्हणजे लॅपटॉप घेऊन बसलेला. तो बोलतो की मी जरी बैठ 2-3 घंटा इधर टाइम वेस्ट, म्हणजे टाइम हे करूंगा, काम करूंगा. आणि इकडे ते हे खूप दिसतं आहे, म्हणजे की म्हणजे कुठल्या तरी कॅफेमध्ये जायचं, 1-2 कॉफी ऑर्डर करायचं आणि 2-3 तास त्यांच्या वायफायमध्ये काम करायचं. म्हणजे हे प्रॅक्टिसमध्ये मला आवडलं. त्याच्याने म्हणजे कसं की वर्क प्रोडक्टिव्हिटी वाढतं ते. टू बी व्हेरी फ्रँक असं होतं ते, असं ॲक्च्युली तोच बोलला. आणि ॲक्च्युली कसं आहे की तो मॅकबुक घेऊन बसलेला आहे, तो मॅकबुक प्रो मॅक्स काहीतरी घेऊन बसलेला आहे. आपण आपलं लिनोवो लॅपटॉप, ते पण कमीत कमी 4-5 वर्ष जुनं घेऊन बसा तर आपण इज्जत जाते आपली. हे म्हणजे असं वाटतं, पण काय करणं, म्हणजे कसं आहे की आता आपण असं हे करतो ना की अरे बाबा लॅपटॉप म्हणजे मॅकबुक घेऊन बसला म्हणजे जरा हेच वाटतं. तर हे थोडंसं म्हणजे कसं आहे की ही एक मेंटॅलिटी आपली बनलेली आहे. अँड काय आता ते थोडं वर्ष लागेल त्याला सगळं निघायला, थोडं टाईम लागेल सगळं हे वापस नॉर्मल होण्यासाठी. आणि जर एकदम स्वस्त जेवण पाहिजे असेल ना, इवन नॉनव्हेज पण, आणि ते पण नॉर्मल इंडियन जेवण, तर इथून स्ट्रेट गेलं, म्हणजे हे आता NH66 हायवे आहे, इथून जर स्ट्रेट गेलं ना तर बघायला गेलं ना, हे पवलम आणि कॅनकोवा ॲक्च्युली कसं एक पूर्ण वाईल्ड लाईफ एरिया आहे, म्हणजे फुल जंगल असं ग्रीन बेल्ट आहे खूप मोठा. आणि त्यामध्ये
एक बीचला त्यांनी पकडून तिकडे थोडंसं बीचेस, म्हणजे ऑलरेडी बीचेस होतेच, त्याच्यामध्ये थोडंसं डेव्हलपमेंट केलेलं. मग शॅक्स आले, मग थोडेसे रेस्टॉरंट्स आले, मग घरं बांधले गेले. त्याच्याने ते एक एरिया बनलं आणि म्हणून ते एक जरा म्हणजे तसं म्हणजे ते तसं त्याचं ते विथ द टाईम ते बनत गेलं, डेव्हलप होत गेलं. आणि इवन हे राईट साईडला म्हणजे कॅनकोनाच्या साईडला इथे ही छोटे छोटे घरं असे टाउन स्विन्स होते. आणि मोस्टली म्हणजे जेवढं मी संडेच्या ब्लॉगमध्ये दाखवलेलं तुम्हाला ते लेक, ते बबल लेकच्या इथे, तर ते सगळं एरिया त्याच्यामध्ये पडतं. सो दिस इज हाव हे एरिया असं बनलेलं आहे. आणि इथून मागे 22 किलोमीटर तर आपलं हे येतं, कारवार येतं. म्हणजे इथे वी आर ऑलमोस्ट क्लोज टू कर्नाटका. सो ते मला म्हणजे की आपण ऑलमोस्ट क्रॉस केलं आहे, गोवा ऑलमोस्ट आपण क्रॉसच केलं असं आपण पकडू शकतो करून. आता पणजी, मारगोवा आणि पोंडा ते सगळं या साईडलाच असणार त्यात. आणि मग म्हणजे आपण हे वरच्या साईडला जातो आहे, म्हणजे नॉर्थ साईडला जातो आहे. तर आता इकडून तिकडे हेच एक हायवेचं ऑप्शन आहे, बाकी याच्यामधून काय असं रोड्स असं काहीच नाही आहे. आणि प्रॉब्लेम काय की हे सिंगल लेन आहे, त्याच्या सिंगल रोड आहे डबल लेनमध्ये. आणि इथे 60 किलोमीटरचं ॲव्हरेज स्पीड असतं म्हणजे फोर व्हीलरला 4 व्हीलरला 70 समथिंग. बघा पब्लिक पनवेल 584 किलोमीटर. तर आता कसं आहे की इथून जर आपण 100 किलोमीटर गेलं तर आपल्याकडे ॲडव्हान्टेज असणार की ऑलमोस्ट 480 किलोमीटर लागेल आपल्याला पनवेलला जायला. पण इथे बरेच मंदिर पण आहेत, बरेच हे पण आहेत. म्हणजे दुसरे महालक्ष्मी मंदिर, दुसरे त्यांचं जे कुलदैवत असतं रिजनल लोकांचं, तसे बरेच आहे. आणि तिथून जर तुम्ही मारगोवापर्यंत जाता ना, मग तिथे थोडंसं ख्रिश्चन कम्युनिटी भेटेल तुम्हाला. तिथे चर्चेस आणि हे सगळं बरेच भेटेल. पण ते म्हणजे कसं आहे की एक रूरल गोवाचं वाईब देतं. तिथेही फिरा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही आहे. ते म्हणजे तिथे ॲटलीस्ट तिथून क्रॉस तरी व्हा एकदा. राहणं नाही राहणं ते तुमच्यावरती आहे. तिथे किती ॲक्सेसिबिलिटी आहे नाही आहे तेवढं मला माहीत नाही, पण आहे बाबा चांगलं. सो आत्तापर्यंत हे जे मला 4 ते 5 दिवस होते ना, आय लिटरली एन्जॉयड. आणि स्पेशली ते वर्क डेन त्यांचं ते कॉन्सेप्ट आहे ना, ते खूप चांगलं आहे. आणि आय होप की हे सगळं हॉस्टेल्स आणि अदर जे हॉस्टेल इंडस्ट्रीज आहे ना, हे ते त्या टाईपचं काय ते तुम्ही ॲड केलं ना, तेव्हा खूप बरं पडेल. म्हणजे इवन कसं आहे की आजकाल कसं आहे की हे वर्क सिनेरिओज आणि वर्क प्रोसेस आजकाल खूप चेंज होत आहे. लोक रिमोटली पण काम करतात आहे. त्यासाठी कसं आहे की लोक फिरू पण शकतात. दे कॅन ऑल्सो स्पेंड सम मनी. त्याच्याने अशा एरियाचे इकॉनॉमी पण वाढू शकते. म्हणजे ओव्हरऑल ऑल आर इन अ विन विन सिच्युएशन. तुम्हाला एक कसं आहे की एक मेंटल पीस भेटेल तुम्हाला छानपैकी. आणि वरून दुसऱ्यांना पण रोजगार भेटेल. कारण कसं आहे की त्याच्याने कसं आहे की जर हॉस्टेल्समध्ये म्हणजे लोक येत जाणे राहिलं तर मग कसं आहे की हाऊसकीपिंग त्यांना एम्प्लॉयमेंट असणार. आणि ह्याचं शेफ्स असतात त्यांचं एम्प्लॉयमेंट. आणि तसंच म्हणजे कसं आहे की हे चांगले चेन रिॲक्शन होत राहणार. सो मी असं नाही सांगते की तुम्ही असंच करा नेहमीप्रमाणे. बट इवन यू आर गोईंग ऑन अ फॅमिली दॅन प्लीज स्टे इन सच नाईस लोकेशन्स की तुम्हाला पण बरं वाटेल आणि त्यांना पण बरं वाटेल. आता हे पूर्ण एक घाट सेक्शन आहे. इथे बरेच 2-3 हेअरपिन टर्न भेटेल तुम्हाला. पण एवढं काय असं हे नाही आहे, असं खराबवालं नाही आहे, पण चांगलं आहे. तिकडचे रोड चांगले आहेत. लोके दे आर व्हेरी मच डिसेंट. रोवर बीममध्ये चालवतात गाडी, विच इज व्हेरी नाईस. आणि जे हायवेमध्ये चालू असले तर ते 99% बाहेरचे लोकच असणार, दैत्री लोक. कारण त्याच्याने कसं आहे की जर समोरचा केला ना, म्हणजे हे रूल फॉलो केला ना, तर आपल्यामध्ये पण एक असं रिस्पॉन्सिबिलिटी येते की बाबा आपण पण केलं पाहिजे ते. बघा तर बाईकला 50 किलोमीटरचं हे आहे, 50 स्पीडचं अलाउड आहे ते. त्याच्यामुळे कसं आहे की ते थोडंसं स्पीड कमी होऊन जातं आणि ओव्हरटेक करायला प्रॉब्लेम होतो. तर दिस इज द कोलवाडो बायपास रोड. NH66च आहे, पण लेन्स जरा वाढलेत, विच इज गुड इन अ वे. बस पुढे हे नको भेटायला, सिग्नल्स नको भेटायला. वाटत नाही भेटेल, पण तरी पण किपिंग फिंगर क्रॉस. म्हणजे त्या दिवशी जेव्हा येत होतो ना, तर रात्री हे सगळं एरिया क्रॉस केलं तर आसपास काय परिसर व्यवस्थित दिसत नव्हतं. पण आता छान दिसतंय. हायवे पण छान आहे, यू कॅन सी. आणि आसपास परिसर पण मस्त दिसतंय आता. मे बी आय गेस दिस इज बॉर्डर ऑफ साऊथ गोवा. मोस्ट प्रॉब्ली असं असू शकते. ऑलमोस्ट 30 किलोमीटर वाटते झाले माझे. 61 किलोमीटर रिमेनिंग. ETA 5 मिनटं जर कमी झालं आहे, बट स्टील आय वॉन्ट थोडंसं अजून कमी झालं तर बरं पडेल. पण हे जसं हायवे एंडपर्यंत राहिलं ना तरी चालेल, काय प्रॉब्लेम नाही आहे. मस्तपैकी हायवे भेटलं. थोडंसं वाढवलं स्पीड. आणि येताना हेच रूट होतं. तेव्हा जरा रात्री होतं, आता जरा दिवसात आहे. आसपास हे छान दिसतं आहे लिटरली. म्हणजे रूट मस्त आहे. म्हणजे हे बघा ना, हे बॅक वॉटर्स आहे. इट्स नॉट सी, बट दिस इज द बॅक वॉटर. सी पुढे लागून आहे. मस्त वाटतं ना हे. पुढचं पण ब्रिज पण मस्त आहे एकदम. हे बघा, रात्री लायटिंग्स नव्हते एवढे वरती, तेव्हा असलं तर अजून छान दिसलं असतं. पण दिस इज ऑल्सो नॉट दॅट बॅड अँड दिस इज ऑल्सो नाईस. आय गेस हे एक बॉर्डर असणार. दिस रिव्हर ऑर सी, आय डोंट नो व्हॉट इज दिस. तुम्हाला नंतर सांगेन याच्यामध्ये. दॅट्स डिवाइड नॉर्थ गोवा अँड साऊथ गोवा. तर आता टेक्निकली मी आता नॉर्थ गोवाला ऑलमोस्ट पोचलोच आहे. हां, मी बोललो ना, ते ह्याच्यासारखं फिलिंग येतं आहे, सीलिंगसारखं. तर कॅमेरा पण आहे म्हणून जरा स्लो चालूया.
आता कॅमेरा आहे उगाच नको प्रॉब्लेम व्हायला. अजून 43 किलोमीटर्स राहिलेत. 1 hour 12 minutes यार, खूप जास्तच दाखवत आहे यार. ठीक, इथून पंजिम 7 किलोमीटरच आहे. आता माझ्याच प्लेसवर ना अजून इथून 34 किलोमीटर दाखवत आहे. तर पंजिममध्ये एक रेस्टॉरंट आहे फॅट फिश नावाचं. 2-3 जणं बोलले मला की यू कॅन ट्राय दॅट. तर बघूया ट्राय करून. पण परत किती 20-25 किलोमीटर तिथून परत मागे यावं लागेल. आज करूया, कारण कसं आहे आज उद्या परवा पर्यंत आहे टाईम आपल्याकडे. शनिवारी तर आपण निघूया. आय एम गेटिंग बोर्ड मॅन, लिटरली बोर घेतं. हां, अरे ते 2 गोष्टी राहिलेत काय करतात, ते रॉस ऑमलेट आणि ते चिकन सिरियल, हे दोन्ही गोष्टी राहिलेत. हां, तिथे जाऊन कुठे बघायला लागेल कुठे भेटतं आहे का ते. नाही तर आपण ओल्ड गोवामध्ये यावं लागेल. ओल्ड गोवामध्ये भेटतं ते, असे टपरी असतात बाहेर, तिथे भेटतं ते, तिथे एकदा ट्राय करता येईल तिथे. आता माझ्यासोबत जो मित्र होता ना, म्हणजे ते हॉस्टेलमध्ये झालेला, म्हणजे मित्र बनलेला, तो व्हेजिटेरियन आहे. तो कसं आहे की हे 3 दिवस मी पण व्हेज होतो, म्हणून कसं काय प्रॉब्लेम झाला नाही दोघांमध्ये. पण आता कसं आहे की आता इवन ही इज नॉट विथ मी नाव. तो उद्या येणार आहे इकडे नॉर्थ गोवामध्ये, पण तो सेम हॉस्टेलमध्ये राहणार नाही आहे, थोडं माझ्याकडून 5 किलोमीटर लांब राहणार आहे. पण तेव्हा पण त्याला मी सोबत राहिलं ना, तर मी कसं मच्छी खात राहीन आणि तो व्हेज खात राहीन, तर जरा कसं जरा मला वाईट वाटेल की तो व्हेजिटेरियन त्याच्यावर मी खातोय करून. तो एक फॅक्टर असतं जिथे आपल्याला स्वतःला ॲडजस्टमेंट करावं लागतं करून. तर लेट्स सी, बघूया नंतर आम्ही भेटू की नाही भेटू करून. ओके, आता इथून ते सगळं हे दिसणार, काय म्हणतात त्याला, ते कसिनोचे बोट्स असतात ना, ते सगळं इथे दिसतं. आणि इथे क्रूज पण हे होतं. त्या दिवशी मी रात्री दाखवलं बघा, हे पार्ट आहे त्यांचं. तिकडून मग तुम्ही क्रूजवरती जाता, मग तिथून मग ते DJ असतं, पार्टी असतं, ते चालू राहतं. क्रूज फिरून आणतं, ताज दाखवतं आणि 2-4 असे फाईंड हे दाखवतात. ते बघा 2-3 क्रूज दिसतात आहे. गोप्रोमध्ये दिसतं की नाही माहीत नाही, पण 2-3 क्रूज दिसतात आहे. ते ह्याचे कसिनोज आहेत ॲक्च्युली. हो, पहिल्यांदा बघितली इथे मी. काय जबरदस्त बनवली अरे गाडी तिने, महिंद्रा. मे बी ह्याच्यानंतर आहे ना खूप ट्रॅफिक भेटेल मला असं वाटतं, कारण तिथे येताना ट्रॅफिक होतं बाई. इथे कन्स्ट्रक्शन चाललेलं आणि जाम ट्रॅफिक होतं. आता सगळं हे लागत राहतील, म्हणजे सिग्नल्स आणि हे सगळं लागत राहील. इथे मी वाटतं स्लो होणारच आहे. तसं मी किती 9 मिनिट्सचं थोडंसं रिकवर म्हणजे कवर केलं आहे थोडं जास्त. हां, हे अजून 25-24 किलोमीटर राहिले आहेत, पण मागच्या 1-1.5 किलोमीटर इज लाईक दिस ओनली. खूप बोर होतं यार, आणि त्यात एक ऊन आहे ना, त्याच्यानं अजून त्रास होतो आहे. सो काय करायचं म्हणून एक जरा जस्ट बोलूया म्हणून बोललं की आता यूट्यूब आणि ह्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये आणि न्यूजमध्ये एक कॉन्ट्रोवर्सी चालू आहे. कॉन्ट्रोवर्सी म्हणजे काय की एक हायलाईट झालेलं आहे इंडिया गॉट लेटेंटवरती. तो बिअर बायसेपवाला आणि एक ती कुठली पोरगी आहे, तिला तर मी पहिल्यांदाच बघत होतो. तर त्याने असं बेकार प्रश्न विचारलं ना, म्हणजे मी लिटरली ना, माझ्या पण डोक्यातून कधी असं थोडं म्हणजे तसा विचार कधी आला नसेल. आणि जेव्हा त्याच्यामध्ये अजून लोकांनी खोदकाम केलं तेव्हा कळलं की ते प्रश्न जरी विचारले ना, तुम्हाला ते माहिती असेल प्रश्न, आता हे व्हिडिओ येईपर्यंत हे टॉपिक खूप जुनं होऊन जाईल मोस्ट प्रॉब्ली, पण तरी पण असं वाटतं की एक बोलूया करून. तर ते जे प्रश्न त्याने विचारलेलं ना, ते पण ॲक्च्युअलमध्ये एका वेस्टर्न कंट्रीमध्ये, म्हणजे कुठे बाहेरच्या गावी एका कुठल्या इंटरव्ह्यूमध्ये विचारलं गेलेलं एका मुलीने एका मुलावरती, म्हणजे मुलाशी. आणि ह्या भाईने न विचार करता तेच कॉपी पेस्ट केलं इकडे. अँड त्याचा ते एवढं आउटरेज झालं आहे, आणि आउटरेज होणं ॲक्च्युली गरजेचं होतं, कारण ते खूप म्हणजे खूप क्रिपी आणि खूप बेकार हे राहिले. आणि अजून 2 क्लिप्स होते की 2 करोड दिलं तर हे घेशील का, आणि एक त्या मुलीने पण काहीतरी खूप म्हणजे अभद्र बोललेलं. तसे बघा कसं आहे की हे बोलणं ठीक आहे, तुम्ही एकमेकांशी बोलता हे करता ते कधी कधी चालतं मित्रामित्रांमध्ये. पण तुम्ही कसं आहे की एक ऑनलाईन फोरममध्ये बोलता, प्लॅटफॉर्ममध्ये बोलता, आणि जे माहिती आहे की कितीतरी 20 मिलियन 40 मिलियन लोक बघणार आहेत, तर त्याच्याने थोडंसं कसं आहे की थोडंसं म्हणजे रिस्पॉन्सिबली बोललं पाहिजे. आणि ॲक्च्युली ते लेटन कसं आहे की एकमेकांचं म्हणजे कॉन्सेप्ट पण तसं आहे की एकमेकांचं इन्सल्ट करायचं करून. तर ते कॉन्सेप्ट ठीक आहे, मी पण थोडे एपिसोड बघितलेत, काय एपिसोड बघितलेत. मध्ये त्या कुठल्या त्या एक मुलीने स्वतःचं ड्रेस कापलेलं, त्याचं एक होतं, त्याच्यावरती पण खूप झालेलं. ती पण मॅरिड होती, तिला 10 वर्षाचा पोरगा होता, आणि बरंच काही आहे तिथे त्याच्यामध्ये झालेलं आहे. पण आता कसं आहे की पॉलिटिक्स पण हे झालं आहे, पार्लमेंटमध्ये पण ते क्वेश्चन उचललं गेलं आहे, म्हणजे खूपच लांब हे ते गोष्ट होणार आहे करून. तर आय गेस आता जे आउटरेज झालं आहे ना, ते आय गेस ते बरोबर पण आहे, आणि त्याच्यामध्ये थोडंसं फार काहीतरी विचार करून बोललं पाहिजे. आणि तो पोरगा असा मूर्ख आहे ना, म्हणजे त्याने जर तेवढं करिअर बनवलं आहे इंटरव्ह्यू घेऊन, पॉडकास्ट करून, आणि असं पण नाही की छोटे मोठे, मी पण बरेच पॉडकास्ट त्याचे बघितलेत. स्पेशली म्हणजे ते जयशंकर, साई दीपक,
आणि अनंत रंगनाथन जे जिओ पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे, इंडियन पॉलिटिक्सशी रिलेटेड आहे ते. थोडेफार म्हणजे हॉलिवूडचे पण, म्हणजे बॉलिवूडचे पण थोडेसे जे बघितलं, अर्नॉल्ड श्वार्झनेगरचं पण बघितलेलं. म्हणजे त्याने एवढं चांगलं म्हणजे स्वतःचं रेप्युटेशन बनवून घेतलेलं, पण तो एका 2 स्टेटमेंट्समुळे त्याचं रेप्युटेशन लिटरली तर खाली गेलं. तर मला नाही वाटत की मी परत त्याचं पॉडकास्ट कुठलं बघेन. कारण कसं माहिती आहे का, तो एवढा म्हणजे हिंदू धर्म आणि ख्रिश्चॅनिटी याच्यावरती सगळं म्हणजे पॉडकास्ट घेतो. बरेच असे नवीन इन्फॉर्मेशन असतं ना, ते आपल्याला समजतं, विच इज नाईस, विच इज व्हेरी गुड. तसं इन्फॉर्मेटिव्ह कंटेंट दिलं पाहिजे. पण तुझ्या मनात एवढं काळं आहे, एवढं घाण आहे तुझा विचार आहेत, हे मला माहीत नव्हतं त्या माणसाबद्दल. एक युवराज सिंगचं मी एपिसोड बघितलेलं, ते एवढं ऑकवर्ड एपिसोड होतं. वन ऑफ द फालतूस्ट मी तर बोलतोय एपिसोड होता तो युवराज सिंगचं. पण आता माहीत नाही त्याच्यावरती काय होणार आहे, पोलीस केस FIR होत आहे. तो समय रैनाबद्दल मी काय जास्त बोलू नाही शकत, कारण मी त्याचं कंटेंट एवढं कंझ्युम करत नाही. हां, तो थोडंसं म्हणजे बोल्डच बोलतो, पण आय गेस तो थोडासा म्हणजे हां, त्याला त्याचं लिमिटेशन माहिती आहे. हा इमॅच्युअर्डपणे फ्लोमध्ये बोलून गेला आणि आता त्याचं आता एवढं मोठं कॉन्सिक्वेन्सेस होणार आहे आता. सो आता मी काय एवढा मोठा काय हे नाही, यूट्यूबर नाही आहे. पण कसं आहे की मी म्हणजे जेवढे पण सबस्क्रायबर आहेत त्याचं काही घमंड तर नाही आहे, आणि घमंड असलं पण काय एवढे सबस्क्रायबर आहे. पण जे बोलायचं असेल ना ते खूप विचार करून बोलायला लागतं. कारण कसं आहे की लोक तुम्ही चांगलं करता ते बघत नाही, बट एकदा तुम्ही काय चूक केलं किंवा असं काय बोललं ना तर ते लोक पटकन पकडून टाकतात. तर आता हे आपल्यावरती आहे की बाबा आपल्याला कुठलं कंटेंट कंझ्युम करायचं आहे आणि कोणाला कंझ्युम करायचं. ठीक आहे, एकदा तुम्ही बिअर बायसेप्सचे पॉडकास्ट ऐका, काय प्रॉब्लेम नाही आहे. पण हे सगळं फालतूगिरी आहे ना, ते जरा म्हणजे कसं आहे की दिस इज नॉट अवर इंडियन कल्चर. आणि आता त्याच्यामुळे कसं आहे की त्याच्या आता करिअरवरती पण बरंच इम्पॅक्ट पडणार आहे. त्याने जाम पैसा कमवला आहे, जाम म्हणजे या 5-6 वर्षामध्ये जाम पैसा कमवला आहे. मे बी 10 वर्षापासून तो प्रयत्न करतो आहे, तो ट्राय करतो आहे, विच ही डिझर्व इट. पण एवढं करून पण आहे ना, तुमच्यावरती एक रिस्पॉन्सिबिलिटी असतेच की व्हॉट द म्हणजे तुम्हाला तुम्ही काय विचार करता, तुमचं सगळं बेस्टच सगळ्यांना दाखवायचं असते. असं अननेसेसरीली असं फालतूगिरी करून असं कायच्या काय बोलून मोकळं व्हायचं हे खूप चुकीचं आहे. ते आय होप की, आणि कसं माहिती आहे का की एवढं आउटरीच झाल्यानंतर त्याने अपॉलॉजी एक व्हिडिओ टाकला त्याने Xवरती. जर त्याला असं वाटलेलं की जर अरे मी काय चुकीचं बोललो असतं तर ॲटलिस्ट तो काय केला असता की तो आता ते पब्लिक व्हायला पण लावला नसतं, म्हणजे पब्लिक करायला पण तो आधीच तो ते पब्लिक केलं नसतं आणि सॉरी बोलायचा काय प्रश्नच उठला नसतं. सो दिस इज सोशल मीडिया आणि हे व्यांचं म्हणजे काय समजत नाही की काय कसं इन्फ्लुएन्सर लोकांचं हे आता पुढचे कसं होणार काय माहिती. आता जे चांगले टॉप लेवलमध्ये गेले ते जाम पैसा कमवतात आहे, विच इज फाईन, विच इज गुड. बट ह्यांचं फ्युचर काय असणार देवच जाणे बाबा. चला आता बोलता आपण NH-66 सोडलं, 19 किलोमीटर दाखवतं आहे ETA. सो दिस इज म्हापसा आणि इथे आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा. जय शिवाजी, जय भवानी, जय भवानी, जय शिवाजी. छावा रिलीज होणार आहे ना आज की उद्या, किती 14 तारखेला रिलीज होणार आहे. आजचं काय तारीख आहे अशा मला डेट्स पण माहीत नाही आता काय कसं काय. ओ तरी अरे वा, इथे बरेच मोठे मराठी लोक राहतात, म्हणजे मराठी बोलणारे गोवन लोक राहतात वाटते. ओके, हां म्हणजे प्रॉपर म्हापसा आहे, म्हापसा टाऊन किंवा म्हापसा सिटी, विच इज नाईस. आपले पुष्पराज पण इथेच राहतात, पण अनफॉर्च्युनेटली तो इथे नाही आहे. सो आय एम जस्ट 18 किलोमीटर अवे फ्रॉम यू बडी. बापरे, इथे तिकडीवरून निघायचं आहे यार, अजून फ्लोन जाईल मग मी. बट एक आहे की मला परत पनवेलला जायला मला ॲडव्हान्टेज आहे, कारण मी डायरेक्ट इथून हायवेला लागेन, म्हणजे तो दामोदर मनोहर एअरपोर्ट आहे ना तिथून जाईल. बापरे का स्टिफ आहे यार, गोप्रोमध्ये दिसतं आहे की नाही माहीत नाही, जबरदस्त स्टिफ आहे. हुडी बाबा ओ तेरी हुडी बाबा, बापरे. अरे क्या ये बरं वाटलं आता, जरा टेन्शनच होतं बाई. स्टिफमध्ये चढणं आणि उतरणं तर लय बेकार काम आहे. मी बरेच हो वा, हे रूट एकदम छान आहे एकदम. आय डोंट नो म्हापसापासून ते मांडलीमपर्यंत हे म्हणजे रूट आहे, पण हे थोड्या वेळासाठी फाटलेली माझी, थोडं अजून टाईट करतो बाबा.
मला वाटलं की सुटलं आहे का, होणार तर नाही पण स्टिल। हाँ, थोड़ी देर के लिए मेरी फट गई थी, अब मैं ठीक हूँ। हो क्या है, वाह क्या बंगले, मस्त एकदम। म्हणून लोक गोव्याला येतात, दिस इज द कारण। खरंच दिस इज हे म्हणजे आता आय गेस हे असं सेम जर कोकणात असेल ना, त्या शपथ सांगतो यार, म्हणजे कोकणात नाही तर गोव्यामध्ये शिफ्ट होण्याची स्वप्नच असणार म्हणजे माझे। पण इथे गरमी आहे, पण कसं आहे 12 ते 4 घरीच बसायचं आणि पहाटे निघायचं आणि नंतर संध्याकाळीच निघायचं। पंजाब सिंधची लस्सी पिलो इकडची। मुंबईमध्ये ह्याचं म्हणजे मेन तर मुंबईमध्येच आहे, पण मुंबईमध्ये राहून कधी प्यायला भेटलं नाही। इथे भेटलं दिसलं तर चल पिऊया करून थोडंसं। ऑलमोस्ट 2 तासाच्या वरती बसलो आहे मी। खास नव्हती एवढी टू बी व्हेरी फ्रँक, असं घट्ट झालेली श्रीखंड वाटत होतं, म्हणजे असं चमच्याशिवाय तुम्ही खाऊच नाही शकत तसं आहे। म्हणजे श्रीखंडपेक्षा थोडंसं पातळ आणि लस्सीपेक्षा थोडंसं अजून नसतं गाढं, आणि 100 रुपयाला एवढंसं तुम्ही ॲक्च्युली क्वाईट एक्सपेन्सिव्ह। आणि ॲक्च्युली कसं 100 रुपयाला म्हणजे थोडंसं म्हणजे कैलास लस्सी आणि इथे गेलं ना आपण दादरकडे, तर तिथे जरा चांगलं म्हणजे मे बी थोडंसं कमी याच्यामध्ये चांगलं होतं, म्हणजे पोटचं भरल्यासारखं फील होतं। तर गेलं हे काहीच वाटलं नाही मला, हार्डली किती चमचे खाल्लं, म्हणजे किती स्पून खाल्ले गेले, ते 7 की 8 स्पून खाल्ले गेले, त्याच्यात संपून पण गेलं। सो आय डोंट थिंक तो परत मी कधी ट्राय करणार। या आता मापचा सोडलो आहे मी, परत बॅकवॉटर चालू झालेत आणि थोडंसं अर्बनाइज एरिया थोडं कमी होत चाललं आहे। याचीच गुडे नव्हे, स्टील 8 किलोमीटर आहे, 16 मिनटं दाखवत आहे। तिथे बरोबर 10 मिनटाचं ब्रेक झालं माझं, टू बी व्हेरी, हां बरोबर 10 मिनटाचं ब्रेक झालं आहे। ठीक आहे, एक तासाचा आपल्याकडे आहे बफर, तो टेन्शन नाही आपल्याकडे। 3 किलोमीटर राहिले आहे लास्टचे, 6 मिनटं म्हणतात, पण थोडंसं म्हणजे आता किती 3 किलोमीटरवरती किती डिस्टन्स चेंज होईल का माहीत नाही, पण हे फुल गाव एरिया आहे। म्हणजे प्रॉपर इकडचे स्थायिक लोक आहेत, म्हणजे जसे स्कूल्स होईल चालू असतात, पोरं स्कूलला जातात आहे, आणि तसं तिकडे काहीच नव्हतं। तिकडे ॲक्च्युली म्हणजे नुसतं ते हॉटेलवाले आणि गेस्ट हाऊसवाले ते लोकच असायचे, आणि ते दुकानवाले, बाकी असे राहणारे लोक असे तर नाही आहे। हे प्रॉपर गाव असा एरिया आहे, म्हणजे थोडेसे दिसतात आहे, फॉरेनर्स लोक दिसतात आहे थोडेफार स्कूटरमध्ये। आता आत किती जाऊन कसं दिसेल काय माहीत नाही, पण आता मला माहीत नाही, आता मी आता कम्पेअर तर करत नाही दोघांमध्ये सध्या तरी, पण ते जरा मस्त म्हणजे आता हॅपनिंग वाटत होतं। हे गावात आल्यासारखं फील होतं आहे, म्हणजे की असं अच्छा ओई हे काय, क्या बात आहे, हे अलाउड आहे? अच्छा हे इलेक्ट्रिक बोर्ड आहे। हे आपला इलेक्ट्रिक बोर्ड घेऊन तो चालतोय, नाईस नाईस, हे पहिल्यांदा बघतो मी। पार्किंग आहे यार, दिस वॉज नॉट एक्सपेक्टेड। हां समोरच बीच आहे, थोडंसं लांबच आहे नॉर्मलपेक्षा, बट फायनली आय रीच्ड समहाऊ। ओके जाऊन चेकिंग करायला लागेल, पण परत आत जाणं येणं लई त्रासदायक आहे यार, कुठे ठेवून जायचं आहे। चला वरती जाऊन बघूया